गुड आफ्टरनून. सो आज सकाळी नाही, आपण दुपारी चाललो आहे वर्कआउटला. सकाळी झालं नाही का, आज रात्री लेट झोपल्यामुळे सकाळी लेट उठलं झालं आणि परत कामामुळे जमलं नाही. सो आज दुपारी वर्कआउट करतो आहे. वर्कआउट नाही करायला खूप साऱ्या कारणं आपल्याला भेटतात, बट जेव्हा पण वर्कआउट नाही करायचं मनामध्ये येतं तेव्हा एक गोष्ट लक्षात आणायची की आपण हे का स्टार्ट केलं होतं, लाईक वर्कआउट का स्टार्ट केलं होतं, किंवा आपण लास्ट किती दिवस याच्यासाठी काम करतो. सो त्या गोष्टीला तुम्ही आठवल्यानंतर परत तिथूनच स्टार्ट होतं की यस, आपल्याला अजून खूप पुढे जायचं आणि खूप टाईम आहे या गोष्टीसाठी. सो रेग्युलर करत राहा. कन्सिस्टन्सीच एक ऑप्शन आहे जो तुम्हाला ॲक्च्युअली तुमच्यामध्ये चेंज करू शकतो. सो आज आपला वेनसडे आहे. सो लेग्स आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट असेल. सो आपण फर्स्ट लेग हिट करेल. लेगमध्ये फर्स्ट स्क्वॉट, सेकंड लेग रेजेस, थर्ड वन आय थिंक आपण हॅमस्ट्रिंगची एक एक्सरसाइज घेईल आणि लास्ट जे असेल ते स्क्वॉट घेईल आणि त्याच्यानंतर ट्रायसेप्सचा वर्कआउट असेल. सो ट्रायसेपमध्ये पण 3 एक्सरसाइज घेईल आपण. स्कल क्रशर्स, रोप पुशडाऊन आणि बॅक डिप्स हे घेईल आपण. सो बघूया आजचा वर्कआउट कसा होतो दुपारी, कारण की खूप टाईमनंतर दुपारी चाललो आहे जिमला आपण. सो बघूया. आज लेग्स आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट होता. सो जे स्क्वॉट्स आहेत ते अराउंड लाईक 20, 40, 50, 60, 70, 80 अराउंड 80 kgsनी स्क्वॉट्स मारले. सो चांगले वाटलं की वेट जे आहे ते जास्त जातं आहे आता. आणि त्यानंतर बाकीचे एक्सरसाइज केले. सो वेट चांगलं जातं आहे. त्यानंतर ट्रायसेप मारले. ट्रायसेपचे पण चांगलं वर्क झालं. एवढे दिवस ट्रायसेप चांगलं वर्क होत नव्हतं, बट आज ट्रायसेप पण चांगलं वर्क झालं. कार्डिओ थोडं कमी झालं. कार्डिओ अराउंड 380 कॅलरीजचंच झालं. 500 कॅलरीज पूर्ण नाही झाल्या, कारण की लेट झालेलं जिम जायला आणि बाकीच्या कामासाठी लवकर जिममधनं निघायला लागलं. सो वर्कआउट चांगला झाला. डाएट पण चालू आहे एकदम नीट. डाएट अजून आम्ही तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे, पण नक्की आम्ही लवकरच ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून.